श्री स्वामी समर्थ. तुमच्या सर्वांचे माझ्या चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत आणि तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत किचन टिप्स. औषधे घेतल्यानंतर काही काळ विश्रांती घेतल्यास औषध जलद कार्य करते. कोमट पाणी पिल्याने हृदयाचे वाल्व कधीच बंद होत नाहीत. जास्त राग केल्याने मेंदू कमजोर होतो. रोज ताक पिल्याने आपले केस मजबूत होतात. जास्त चहा पिल्याने दातांचे नुकसान होते आणि ॲसिड तयार देखील होते. जर तुम्हाला तुमचे दात नेहमी निरोगी ठेवायचे असतील तर जेवण केल्यानंतर ते चांगले धुवा किंवा चूळ भरा. भातावर पाणी पिल्याने केस गळतात आणि खोकलाही होऊ शकतो. त्यामुळे भात खाल्ल्यावर शक्यतो थोडा वेळानंच पाणी प्या. रोज 1 किंवा 2 वेलचीचे सेवन करा. यामुळे तुमचे वाढलेले पोट हळूहळू कमी होईल. याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. हाडामध्ये दुखत असल्यास कच्च्या हळदीचे दूध प्या. फरक पडेल तुम्हाला. गुडघेदुखी कमी होत नसेल तर अक्रोड खावेत. ह्याचा नक्कीच फायदा होतो. दुधात मध मिसळून चेहऱ्यावर लावल्याने डाग दूर होतात. सकाळचा नाश्ता न केल्यामुळे अनेकदा चिडचिडपणा वाढतो. लठ्ठ होण्याचे कारण म्हणजे वेळेवर नाश्ता न करणे. जास्त वेळ झोपू नका. जास्त झोपेने स्मरणशक्ती कमजोर होते. आठवड्यातून एकदा पाण्यात थोडी हळद मिसळून प्यायल्याने पोट साफ राहते. वेलची मिसळून दूध पिल्याने शरीराचा थकवा दूर होतो. जे लोक वजन वाढवत आहेत त्यांनी रोज काजू खावे. यामुळे वजन वाढण्यास मदत होईल. पोटदुखी किंवा जळजळ होत असल्यास पुदिन्याचे सेवन करणे खूपच फायदेशीर आहे. यासाठी तुम्ही पाण्यात मिसळून पुदिन्याचे सेवन करावे आणि दिवसातून 1 किंवा 2दा ते सेवन तुम्ही करू शकतात. त्याचा तुम्हाला खूपच फायदा होईल. तुमचे डोळे निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही गाजर, आवळा, हिरव्या पालेभाज्या आणि द्राक्षे यांचे सेवन करा. डोळ्यांचे आरोग्य चांगले राहील. सकाळी रिकाम्या पोटी पपईचे सेवन करणे खूपच फायदेशीर आहे. तुम्ही तुमच्या सकाळच्या नाश्त्यामध्ये ओट्स, अंडी, पोहे, फळांचा रस, मोडालेली कडधान्य इत्यादीचा समावेश करू शकता. यानं तुम्हाला खूप फायदा होईल. मिठाचे सेवन कमी करावे. दही, ताक इत्यादीमध्ये पांढऱ्या मिठाऐवजी काळे मीठ वापरावे. याचा देखील खूप आपल्या शरीराला फायदाच होतो. फळे खाण्याची योग्य वेळ सकाळी किंवा दुपारी आहे. फळे रात्री खाऊ नये. तसेच जेवण केल्यानंतर लगेच कोणतेही फळ खाऊ नका. खरबूज खाल्ल्यानंतर थोडे मीठ खाल्ल्याने अपचन थांबते. त्यामुळे होईल तेवढे खरबूज खात जा. काळ्या तुतीचे सेवन केल्याने केस लवकर पांढरे होत नाहीत. डाळिंबाचे सेवन केल्याने कधीही रक्ताची आपल्याला कमतरताच भासत नाही. त्यामुळे डाळिंब देखील खाल्लेले आपल्या शरीराला चांगलेच आहे. पोटात उष्णतेमुळे लघवी पिवळी पडू लागल्यास नारळ पाणी प्यावे. यानं फरक जाणवेल. तापामुळे शरीरात अशक्तपणा जाणवत असेल तर दररोज तव्यावर 4-5 मनुके भाजून खावीत. बिया काढून खाव्यात. यामुळे तुम्हाला खूपच फायदा होईल. अचानक पोटदुखी होत असल्यास आल्याचा छोटा तुकडा घ्या. त्याचे तुकडे करा. त्यावर थोडे काळे मीठ शिंपडा आणि नंतर खा. यामुळे पोटदुखीपासून थोड्याच वेळात आराम मिळेल. कोल्ड्रिंक्स ऐवजी ताज्या फळाचा रस, लिंबू पाणी, ताक, लस्सी, आंब्याचा शेक यासारखे पेय सेवन करा. ज्यामुळे तुमच्या शरीराला भरपूर अशी पोषक तत्वही मिळतील आणि त्यातून आपल्या शरीराची काही हानी देखील होणार नाही.
तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.